आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Credai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects. Where innovation meets elegance. Where the future of living takes shape. From steel to structure. From interiors to inspiration. From homes to lifestyles. Dalan. 30th January to 2nd February 2026. Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा एकूण माहोल तयार झालेला आहे. पाचगाव जिल्हा परिषदेत सध्या तिरंगी लढत होते आणि त्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विराज पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करत आपली सिद्धता त्यांनी सिद्ध केलेली आहे. जे काम करणारा, संपर्कात असणारा, लढणारा, पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून विराज पाटील यांनी आपली ओळख सिद्ध केलेली आहे. आणि याच कामाला आणखी गती मिळावी, संधी मिळावी यासाठी ते आता जिल्हा परिषद पाचगाव मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं गेल्या काही वर्षात त्यांनी केलेलं काम, पुढच्या काही वर्षात त्यांचं व्हिजन काय आहे आणि नेमकं या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. मी विराज पाटील, पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. त्या संदर्भात आज साहेबांशी बोललो होते. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एक चांगला कार्यकर्ता म्हणून आपली ओळख तयार केलेली आहे. काय नेमकं गेल्या काही वर्षात समाजकारण केलं आणि नुसतं राजकारण न करता तुम्ही समाजकारण अधिक केलेलं आहे. थोडंसं समाजकारणाचा आढावा घ्या. साहेब, तुम्ही जर बघितलं असेल तर पाचगावकरांच्याकडे कधीही मी मत मागायला गेलेलो नाही. 2016चा पाण्याचा दुष्काळ असेल, पाण्याच्या दुष्काळामध्ये बघितलं असेल तर पहिल्यांदा राजकारण न करता समाजासाठी 2000 महिलांचा मोर्चा आम्ही पाचगाव ते कलेक्टर ऑफिसपर्यंत काढला साहेब. त्यामध्ये साहेब त्या मोर्चाला आम्हाला यश आलं. कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्दसुद्धा दिला की बाबा कोणत्या प्रकारे गिरगावच्या पाणी योजनेतून पाचगावला पाणी देता येईल. तर तत्कालीन राजकारण्याने शिवसेनेला यश त्यांना बघवलं नाही. तरी तो प्रश्न आम्ही घेतला म्हणून ती योजना त्यांनी हाणून पाडली साहेब. पाईपा मोडल्या साहेब, पाण्याच्या पाईपा मोडल्या. हे मी माझ्यासाठी केलं नव्हतं साहेब, लोकांसाठी केलं, जनतेसाठी केलं. तर यांना पाचगावचे राज्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे आपण दक्षिण विधानसभामध्ये बघताय की एक विकृतीचं राजकारण चाललं आहे, एक ईर्ष्येचं राजकारण चालू आहे. साहेब, इथे ईर्ष्या आहे, इथे विकास नाही. म्हणून साहेब आता आम्ही मतदारांना आवाहन करतोय की बाबा ईर्ष्या नको, विकास पाहिजे आणि चर्चा नको, विराज पाहिजे. जर विराज पाटील सारखा कार्यकर्ता इथं आला तर जे प्रश्न प्रलंबित आहेत, 2019 साली महाराष्ट्राचे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी साहेब जल जीवन मिशन आधारित 352 कोटीची योजना मंजूर केली आणि त्या योजनेतूनच पाचगावला आता जे 8 दिवसात नेत होतं, 4 दिवसात येत होतं, ते आता 1 दिवस आड पाणी येते. यामध्ये साहेब हे शिवसेनेच आहे. जे अनेक जण हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते खरं श्रेय तुम्हाला आणि शिवसेनेला आहे. यासाठी साहेब कुणाला जर बघायचं असेल, म्हणजे याचा पाठपुरावा कुणी केला हे बघायचं असेल तर साहेब जीवन प्राधिकरणाचं ऑफिस उपलब्ध आहे. बरोबर, तिथं जावावं, पेपर काढावं, त्या योजनेवरच्या मंजुरीवर कुणाची सही आहे बघावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीनं ते पत्र आले असेल आणि त्यातनं जी 13 गावाची योजना झाली. म्हणून आज जे पाचगावला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सतावत होते ते साहेब 4 दिवसात येणारं पाणी 8 दिवसात पाणी येणारं आज 1 दिवस आड येते. आमचा सातत्यानं प्रयत्न आहे की पाण्याचा प्रश्न पूर्ण क्षमतेने सुटला पाहिजे. कधी कधी तुम्ही तुमच्या स्वखर्चानं सगळ्या पाचगावला पाणी दिले अशी इच्छा आहे. अनेक जण अजूनही आठवण काढतात की विराज पाटलाने आम्हाला स्वखर्चानं पाणी दिलं. 2016चा जे दुष्काळ होता, सगळ्या राजकारण्यांनी साहेब कोणती निवडणूक नव्हती त्यामुळे सगळ्यांनी पाठ फिरवली साहेब. कारण ही राजकारणी दक्षिण विधानसभा मतदारसंघात तुम्हाला माहिती असेल, पुढं स्वार्थ असला तर मतदारांना कुळवारणार, नमस्कार करणार, त्यांच्या हातापाय पडणार. तर ज्यावेळी निवडणूक नाही त्यावेळी साहेब त्यांच्याकडे बघणार नाही.
साहेब मी आजपर्यंत सांगतो की शिवसेनेच्या माध्यमातून विराज पाटील फाउंडेशनच्या मार्फत आम्ही 17 लाख रुपये साहेब खर्च केले. रोज 50 लाख लिटर पाणी पाचगावच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवलं साहेब. त्यांचं जे पाचगावच्या महिलांची पाण्यासाठी जी पायपीट चालली होती ती पायपीट मी म्हणत नाही की साहेब 100% थांबवली, तर त्यांच्या दुःखात हातभार देण्याचं काम साहेब मी केलं. तुमचं सगळ्यात मोठं काम कोरोना काळातलं आहे. आजही माणसं तिची आठवण काढतात की कोरोना काळात विराज पाटलांनी केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. काय नेमकं केलं होतं? करोना काळात साहेब जर बघितलं तर महाराष्ट्रावरती शिवसेनेची सत्ता होती साहेब. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि अखंड महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जे कार्य केलं त्या कार्याचीच आम्ही प्रेरणा घेतली साहेब. त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली, बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या शिकवणीतनं साहेब आम्ही तयार झालेला शिवसैनिक आहे साहेब. करोना काळामध्ये अनेक साहेब बेरोजगार लोक होते, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोचवायचं काम केलं साहेब. तुम्ही बघितलं असेल, जी रिक्षावाले होती ती बसून होती, तर मी स्वतः एक रिक्षा चालक आहे साहेब. मी 2010 पर्यंत रिक्षा काढत होतो साहेब. त्यामुळे रिक्षावाल्यांचे प्रश्न मला माहिती होते. तर त्या रिक्षा रस्त्यावर फिरायचे, चाकं फिरायची बंद झाली साहेब. लहान मुलांचे हाल होत होते. मी म्हणत नाही की मी पूर्ण क्षमतेने सगळीकडे पोहोचलो, तर जिथं मला पोहोचता येईल करोना काळ तिथं पोहोचायचा मी प्रयत्न केला. स्वतः मला करोना झाला आणि माझ्यामुळे माझ्या घरच्या 5 सदस्यांना करोना झाला. एकाच वेळी आम्ही 5 सदस्य साहेब करोना काळामध्ये ऍडमिट होतो साहेब. विमानतळाचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे, भूसंपादनाचा प्रश्न असू दे, ह्या सगळ्या प्रश्नात विराज पाटील नाहीत असं कधी झालेलं नाही. जिथं प्रश्न तिथं ते सोडवण्यासाठी विराज पाटील असं एक सूत्र आहे. काय नेमकं? हा, शिवसेनेनं साहेब आम्हाला शिकवलेलं आहे, शिकवण आहे साहेब शिवसेनेचं की नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला की शिवसैनिक रस्त्यावर होतो. साहेब आपण बघितलं असेल की तामगावच्या लोकांचा जो प्रश्न निर्माण झाला की तिथल्या माता भगिनींना एखादी गरोदर महिला असेल, एखादी आजारी वृद्ध महिला असेल, तर त्यांना सुद्धा रात्री अपरात्री दवाखान्यात येताना 7 ते 8 किलोमीटर फिरून यावं लागतं. हे साहेब आम्ही बघितलं. तिथल्या गावकऱ्यांच्या मार्फत एक मोर्चाचं आयोजन केलं होतं. माझ्या लक्षात आलं साहेब, तिथल्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही यामध्ये सहभागी व्हायला लागते. साहेब क्षणाचा विचार न करता आम्ही शिवसेना ताकदीने त्या मोर्चात उतरलो. तुम्ही बघितलं असं की सगळ्या टीव्ही चॅनल ते लाईव्ह चालू होतं आणि त्या मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेने केलं साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या मोर्चाचं साहेब तुम्ही पोलीस रेकॉर्ड काढून बघा, 8 शिवसैनिकांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये मला 1 नंबरचा आरोपी केला साहेब. तामगावच्या रस्त्याचा प्रश्न साहेब नक्की सांगतो की आजच मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. आम्ही शोकसभा घेतली त्यांची आज, आणि त्या शोकसभेमध्ये मी जाहीर केलं साहेब येणाऱ्या काळात शिवसेना तो रस्ता पूर्ण करणार आणि त्याला माननीय अजितदादांचं नाव देणार आम्ही साहेब, स्वर्गीय अजितदादांचं नाव देणार साहेब. तुम्ही आणखीन एक अतिशय महत्वाचा प्रश्न तो सगळ्यांचे निगडीत आहे, घरफाळा. पुजाळेवाडीचा घरफाळा हा जास्त आहे, तो कमी करणार असं सांगितलेलं आहे. तो नेमका कसा करणार? नाही, मी आता उजळवाडीच्या पूर्ण गावात फिरताना एक गोष्ट माझ्या प्रामुख्याने लक्षात आली की मोरेवाडी, पाचगाव, तामगाव इथल्या तुलनेत उजळावाडीचं घरफाळा 1.5 पट आहे. मी त्याची माहिती घेतली. शासनाचा साहेब एक GR आहे, त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की घरफाळा 50% वरती आणा, 50% करा. कारण साहेब तिथला जो सरपंच आहे त्याचा मनमारी कारभार आहे. तो कुठल्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, तो गावकऱ्यांना विश्वासात घेत नाही, तो स्वतःच मनमानी पद्धतीनं हा घरफाळा आकारतो. म्हणजे ज्याला 2,000 होते त्याला 5,000 झाला, ज्याला 5,000 होते त्याला 8,000 झाला. तर साहेब हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ह्यासाठी शिवसेना पाहिजे, ह्यासाठी विराज पाटील पाहिजे. कारण साहेब येणाऱ्या काळात ही आचारसंहिता सप्ताच उजळ्यावाडीकरांना घेऊन त्या ग्रामपंचायतीवर आम्ही धडक मोर्चा करणार साहेब. पहिल्याच प्रयत्नात तो घरफाळा 50% केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तुमची लढाई ही 2 मोठ्या गटांशी आहे. तिथं विराज पाटील नेमकी लढाई कशी लढणार? एक तर साहेब माझ्यासमोर कुठला गटतट नाही, मी उभारलोय जनतेच्या विश्वासावर. मी जे आत्तापर्यंत काम केले त्या कामाच्या शुद्धीवरती मी मतदारांना सांगतो की साहेब मी काम केलं, मी मत मागितलं नाही, मी मतासाठी कधी काम केलं नाही. 2012ला सुद्धा साहेब OBC महिला झाला, त्यानंतर 5 वर्ष मी थांबलो नाही. 2017ला साहेब अनुसूचित जाती जमाती झाला,
त्यानंतर मी थांबलो नाही. आणि साहेब 2 वर्ष 8 वर्ष तयारी केली. 8 वर्ष निवडणूक लागलीच नाही. तर साहेब आम्ही जनतेच्या प्रश्नावरती रोज रस्त्यावरती आहे. जनतेला हे माहित आहे की त्या गटातटाच्या ईर्षेमध्ये अडकायचं, काही चर्चा न करता विराजला पद द्यायचं. कारण साहेब बघितलं ना, ह्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही जिल्हा परिषद मतदारसंघ घ्या, इथं प्रचंड ईर्ष्या झाली. खून, मारामाऱ्या, युवकांना देशोधडीला लावणं, हे इथल्या राज्यकर्त्यांनी काम केलेलं असेल. यांना माहितीच आहे की स्पेसिफिक त्यांचीच माणसं ती देतात नेहमी. महाविकास आघाडी फक्त नावालाच आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला न्यायच नाही. त्यांनी शब्द देतात, ती पाळत नाही. आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही पूर्वीपासून आमची तयारी केली होती. हे आम्हाला लढायचं आहे, हे आम्हाला 100% फसवणार आहे. कारण ह्यांच्या तापाला न बळी पडता साहेब आम्ही दाखवून देणार की या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळीकडे असं सांगताय की मी व्हिजन घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. काय नेमकं पुढचं व्हिजन आहे? नाही, सगळ्यात पहिला जर तुम्ही बघितलं असेल साहेब, या तिन्ही गावातला म्हणजे मोरेवाडी, पाचगाव, उजळेवाडी, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. ही योजना उद्धव साहेबांनी मंजूर केली. ही योजना मंजूर केल्यानंतर जोपर्यंत उद्धव साहेब सत्तेत होते तो त्याला स्पीड होतं, आणि आता ते स्पीड तुम्हाला कमी झालेलं दिसतंय. ही योजना साधारणतः 36 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे. तर आता ती योजना 6 वर्ष झालं साहेब पूर्ण होताना दिसत नाही. म्हणजे कुठेतरी हे महायुतीचं सरकार याला फंड देण्यात कमी पडते. त्या ठेकेदाराची लाड चालू आहे, त्या ठेकेदाराची लाड बंद करायला पाहिजेत. त्याला आतापर्यंत किती पैसे दिलेत, काम किती दिलेत, याला सदस्य समिती नेमा म्हणतोय आम्ही. त्या ठेकेदाराची चौकशी लावा, त्याला काळे अधिक टाका की बाबा तू का इतके दिवस काम केलं नाहीस, तू कुणाच्या दबावाखाली आहेस. म्हणजे साहेब पहिला प्रश्न आहे की येणाऱ्या काळात पाणी प्रश्न पूर्ण ताकदीनिशी सोडवणार. रोज नागरिकांना पाणी मिळायला पाहिजे, हा मोठा एक माझ्यासमोरचा एक मोठा प्रश्नच आहे. आणि हेच माझं विजन आहे. मुलींसाठी स्वतंत्र शाळा झाल्या पाहिजेत या मतदारसंघामध्ये. ताबगावच्या नागरिकांसाठी रस्ता खुला झाला पाहिजे किंवा तात्काळ पर्याय रस्ता झाला पाहिजे. त्यामध्ये शिवसेना अग्रेसर आहे. उजळ्यावाडीतले अनेक प्रश्न आहेत. उजळ्यावाडीमध्ये घरपाण्याचा मोठा प्रश्न आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी साहेब तुम्ही बघितलं असेल, इथं कुठेही विरंगुळा केंद्र नाही. याला जिल्हा परिषदेच्या मार्फत फंड आहे, याला आमदार निधीतून फंड आहे, याला खासदार निधीतून फंड आहे. पण एवढ्या सत्ता यांच्याकडे असताना यांनी कामं काय केलं नाही. यांना कोणीतरी जाब विचारलं पाहिजे. असं हा जर जाब विचारायचा असेल तर शिवसेना सत्तेत गेली पाहिजे. आता तुमच्या समोर जे आहेत ते दोन्ही सत्ताधारी आहेत, तर त्यांच्याशी तुम्हाला लढायचं आहे. एक जण असं म्हणतोय की देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, म्हणून जिल्हा परिषद सत्ता द्या, म्हणून मला निवडून द्या. दुसरे जण म्हणतात की ग्रामपंचायत माझी सत्ता आहे, इकडे आमची सत्ता यायला पाहिजे म्हणून निवडून द्या. मग विराज पाटील नेमकं काय म्हणतात की मला का निवडून द्या? आपण जर बघितलं असेल तर एकाच घरात गेली 10 वर्षे सत्ता केंद्रित आहे. पाचगावच्या नागरिकांना तुम्ही जाऊन विचारावं की गेल्या 10 वर्षात एकाच माणसाला सत्ता दिल्यामुळं त्याच माणसानं जनतेला गृहीत धरले पाचगावच्या, की त्याला वाटते की मी काय पण करून दे, माणसं मला परत मतं देतील. तर ह्यावेळी तसं होणार नाही. शिवसेना ही मतदारांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. शिवसेनेनं त्यांना दाखवून दिलेलं की तुमचे अधिकार काय आहेत, तुम्ही कुठल्या अधिकारापासून वंचित आहे. त्यामुळे जनता शून्य झालेली आहे. आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मतदारांनी कुठल्याही भूल तापाला बळी न पडता, माझी केंद्रात सत्ता आहे, माझी राज्यात सत्ता आहे, माझी ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे, माझी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता द्या, असं होणार नाही. तुम्हाला 2014 पासून तुमच्याकडे सत्ता आहे, केंद्रात आहे, पण तुम्ही का भागाचा विकास केला नाही? 2014 पासून तुमच्याकडे सत्ता आहे ना, तर तुम्ही थांबला की तुमचे हात बांधून घातलेत काय? यांची मानसिकता नाही साहेब. कुठलंही विकास काम करायला साहेब मानसिकता लागते. जिथं निधी मिळणार नाही, एखादं बागेचं काम आहे, त्या बागेत बाकरी टाकायचं आहे, सो खर्चानं आम्ही करू शकतोय. मग तर तुमचं हात कोणी मान दिले? 2014 ते 2026 12 वर्षात या भागाचा विकास काय झाला साहेब? पाण्याचा प्रश्न सुटला नाही, मुलींच्या शाळेचा प्रश्न सुटला नाही, कुठला एक प्रश्न सुटलाय ते केंद्रात सत्ता असणाऱ्याने राज्यात सत्ता असणारे दाखवावे. आम्ही त्यांना नक्की म्हणेन की यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती म्हणून प्रश्न सुटले. साहेब कुठलाही प्रश्न सुटलेला नाही.
तुम्ही साहेब ग्राउंडला जावा, लोकांना विचारावा. माता भगिनींचे प्रश्न आहेत, फक्त यांच्या फसव्या योजना आहेत ना त्या माती मारायच्या. निवडणुका आल्या की ते बंद, निवडणुका आल्या की चालू, निवडणुका संपल्या की बंद. आव्हान कर. मी आता जनतेला एक आवाहन करतो, सुज्ञ मतदारांनी बरं द्यायला करतो बंद कर. काय आवाहन करू. मतदार मी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो. मग तो नागरिक मोरेवाडीचा असून दे, पाचगावचा असून दे, उजळ्यावाडीतला असून दे किंवा तामगावचा असून दे, जनतेच्या प्रश्नावरती लढणारं नेतृत्व, काम केलेला माणूस, काम करणारा माणूस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यावेळी एक मत, बहुमूल्य मत मशालेला द्या आणि विराज पाटलांना बहुमताने निवडून द्या ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरी वेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.